नमस्कार मंडळी, नमस्कार. देवा तुझ्या दारी आलो ह्या झी 24 तासच्या कार्यक्रमात मी दिगंबर नाईक तुमचा सगळ्यांचा हार्दिक 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 स्वागत करतोय. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. बघलात माझ्या बाजून केवढा आवाज जातो. मंडळी, गणपती हो महाराष्ट्राचा आराध्य दैवत, म्हणजे 64 कलांचो अधिपती असलेलो सो आमचो गणपती बाप्पा. जसो जसो श्रावण येताना तसं तसं प्रत्येक माणूस शुद्ध चतुर्थी भाद्रपद मासी ह्याची वाट बघत असता. कधी एकदा माझा गणपती माझ्या घराकडे येता आणि जेव्हा तो गणपती जाता तेव्हा गणपती गेलेले गावाला चैन पडेना आम्हाला असं म्हणता म्हणता प्रत्येक मराठी माणूस असात, कोकणी माणूस असात किंवा कोणी असात तर त्याच्या डोळ्याचे पापणे ओलावले येता म्हणून प्रत्येक कोकणी माणूस रजा काढून का होईना कोकणात जाता. जर समजा रजा नाही मिळली तर एखाद्या वेळेस कोकणी माणूस नोकरी सोडित पण गणपतीसाठी गावाक जायत. त्याच्यातलोच मी एक कोकणी माणूस आहे. आता ह्या वर्षी माका जावक मिळाक नाही, पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको. जवळजवळ कोकणचं दर्शन होत अशा ह्या कांदिवलीत मी हैसर उभो आहे. म्हणजे जवळजवळ कांदिवली म्हणजे आमचा कोकणच समजाना. आणि त्याच्यात ओम साई सेवा मंडळ ह्या मंडळाचो गणपती म्हणजे वेगळीच मजा येता. गेली 13 वर्षा ह्या मंडळात गणपती येता, गणपतीची सजावट होता, गणपतीच्या आजूबाजू फुगडे होतात, झिम्मा होतात. सगळी बायल माणसं नऊवारी साडी नेसतात. जेवढे पुरुष आहेत ते धोतर नेसतात, नेसाक नाही इला तरी नेसतात. एकंदरीत काय त्यांना कोकणचा दर्शन ह्या मुंबईत घडवचा असा त्यांच्या मनात वाटत असता म्हणून ते असे वागतात. आणि खरोखरच ह्या ओम साई सेवा मंडळाचा जेवढा कौतुक करशात तेवढा थोडाचा. आता मी फक्त बोलान तुमका कळायचा नाही ना, चला तुमका त्या मंडळात घेऊन जात आहे. चला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. चला तुमका दाखवते मंडळात गमती. या एका म्हणतात कोकणातली संस्कृती. हे आमचे रवी मुंडे साहेब आहेत ना, हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याबरोबर बोलाया, ते आपल्या मंडळाबद्दल थोडीशी माहिती देतील. नमस्कार. नमस्कार. देवा तुझ्या दारी आलो ह्या कार्यक्रमात तुमचं आधी मी स्वागत करतोय. झी 24 तास कार्यक्रमात आमच्या प्रेक्षकांका तुमच्या मंडळाबद्दल जरा काहीतरी थोडक्यात सांगा. तुमच्या कोकणाच्या शिस्तीने कोकणाच्या संस्कृतीप्रमाणे या मंडळाची व्यवस्थापना केलेली आहे. स्वबळावर स्वहस्ताने स्वतः डेकोरेशन करणं, गणपतीमध्ये फुगडी या नृत्य करणं, महाराष्ट्राची संस्कृती म्हणून महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मिळून आजपर्यंत हिंदी कार्यक्रम राबवायचा नाही, मराठी संस्कृती जपायची हाच हेतू आमच्या मंडळाने ठेवला आहे. बस. आणि तुमका माहिती आहे कोकणची संस्कृती, तुमच्या प्रत्येकाच्या घरात सत्यनारायणाची पूजा होता. कोकणच्या संस्कृतीचा गमक फार वेगळा. म्हणजे बघा, तांब्यादा तोपर्यंत पाणी आ, पळीत गेल्यानंतर त्याचा तीर्थ होता, जोपर्यंत टोपादा तोपर्यंत तो शिरो किंवा रवो असता, पण द्रोणात गेल्यानंतर त्याचा प्रसाद आ. आणि ही ताकद फक्त कोकणी संस्कृतीत आ आणि ती मुंडे साहेबांनी आजपर्यंत जपण्याचा प्रयत्न केलो. आता तुम्ही आजूबाजूचे सगळे बघशात ना, सगळ्या बायका असतील, सगळे पुरुष असतील, तर ह्या सगळ्यांका बघल्यानंतर तुमच्या लक्षात येत त्यांच्या नसा नसामध्ये कोकण भरलेला. कोकणच्या परंपरेप्रमाणे मी गाणं घालतोय, सगळ्यांनी मोठ्यानं होय महाराजा म्हणायचा. जय जय महाराजा, 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. सालाबाद प्रमाणे ओम साई सेवा मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होता महाराजा. एका जवळजवळ कोकणचा स्वरूप आणण्यासाठी सगळे जण कळकळीन प्रयत्न करतात महाराजा. कसा ह्या प्रति कोकणच्या गणेशोत्सवात आज आम्ही हे सगळे उभे असो महाराजा. ह्या सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती कर महाराजा. तू विघ्नहर्ता असल्यामुळे सगळी विघ्न दूर कर महाराजा. जर समजा कोण उभं तर आडवं कर, आडवं तर उभं कर, वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव, त्याच्या दात त्याच्या घाशात घाल रे महाराजा. आणि
अंधार वेळाचा आणि 12 पाचाचा गणित 1 कर 1चे 21 कर 5चे 25 कर असलेल्या नसलेल्या सगळ्या बाळगोपाळांका सुखी ठे आणि जागा अरिष्ट मुंबईवर नाही महाराष्ट्रावर नाही आमच्या भारत देशावर इला असात तर बाहेरच्या बाहेर घेऊन जा रे महाराजा. मंडळी आता आपण ह्यांका प्रश्न विचारूया. कोकणातलो गणेशोत्सव आणि मुंबईच्या गणेशोत्सवातलो फरक काय फरक सांगा. कोकणातलो गणपती आणि घरातलो मुंबईचो गणपती याच्यात फरक म्हणजे काय. मी गावाकडे गणपती बसवू नाही मुंबईतच बसवतोय. पण सालाबाद प्रमाणे जसं आमच्या घराकडे गणपती येतात तसं मालवणातलो कोकणातलो माणूस म्हणजे दिगंबर नाईक हे सालाबाद प्रमाणे आमच्या घराकडे गणपतीच्या दर्शनाक येतात. त्यामुळे आमका कोकणात गेल्यासारखाच वाटतं. हे गणपती बाप्पा. ओ सावतानू नाही माझा काय फरक बिरक तसं दिसणार ना. तुम्ही म्हणशात फरक काय नाही. आणि फरक म्हणशात तर मुंबईत तुमचा कोकण असं तयार केलेला दिसता. तुम्ही सांगा आयचं काय फुगड्या वयो गावतले भजन वया गावतला काहीच्या बुवाचा वया का गावतला. मग जर हय सगळा मिळता तर मग कोकणात कोण धावतलो. आणि एवढं मोठं प्रवास करून जाण्यापेक्षा हयचे आपलं गणपती असा गणपती बाप्पा. काय हो तुमका काय वाटतं. आमचं ओम साई गणपती मंडळात इथे तर पूर्ण कोकण उभं राहिलंय. आणि माझ्या ह्या सखी परिवाराच्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या खूप छान फुगड्या झिम्मा जे कोकणात होय ते इथे मिळतं आम्हाला बघायला. ज्या महिन्यांना गावी जाता येत नाही त्यासाठी आम्ही संस्कृत कार्यक्रम इथे करत असतो आणि सर्व महिलांना आणि पुरुषांना याचा लाभ देतो. बागलात म्हणजे जे गावात जाणत नाही त्यांना हैसर सगळ्या कोकणचा दर्शन घडवण्यासाठी आटापिटा कसं चाललो बघा. आता हे सगळे असे आमचे मंडळाचे सेक्रेटरी आहेत खजिनदार आहेत. सेक्रेटरी एखाद्या वेळात नाही विचारलाच चालत. खजिनदार फार महत्वाचा असतात तुमका माहिती. खजिनदार असा यो. तुम्ही कोण. मी खजिनदार. गेली 1 ते 2 वर्ष मी या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. आणि या मंडळामध्ये असे वैशिष्ट्य आहे की मी जरी कोकणवासी नसलं तरी मला या कोकणाचा इथे आनंद भेटतोय. मी मालवणी असा पण मालवणी असा आणि मला गर्व असा की मी कोकणात नाही जाऊ हाय ओमसाईमध्ये गणपती साजरा करतलो. असो हो उत्सव हे सुरू असता कायमचो सुरू राहतलो. ह्याच्यातले अजून गमती जमती आहेत थोड्या वेळानं तुमका दाखवत आहे. काही एक जाऊ नका बघत राहा आमचा कार्यक्रम फक्त झी24 तासवर. देवा तुझ्या दारी आलो. आमच्या कार्यक्रमाच्या परंपरेप्रमाणे आता वेळ झाली प्रश्न विचारायची. मी 5 प्रश्न विचारतो नाही. जो विजेतो असा त्याका मिळताला आकर्षक बक्षीस. चला 33% आरक्षण आणा. महिलांचो मान पहिलो. महिलांपासून सुरुवात करता पुरुषांकडे येतं. बघूया कोण कोण प्रश्नाची उत्तरं देतात. माझा पहिला प्रश्न गणपती हो किती कलांचो अधिपती असतो. गणपती बाप्पा हा किती कलांचा अधिपती. 64. तुमचं नाव काय. शर्मिला मोरे. कुठे बघा. शर्मिला श्याम मोरे. शर्मिला ताईने उत्तर दिलंय 64 कलांचा आणि हे उत्तर बरोबर आहे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि याला मिळत आहे आकर्षक बक्षीस. आता एक उखाणा घ्या. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने श्यामरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. माझा दुसरा प्रश्न आहे गणपती बाप्पा आपल्या घरी आणतात किंवा त्याचं पूजन करतात तो जो पहिला दिवस असतो त्याची तिथी कोणती. भाद्रपद चतुर्थी. याने उत्तर दिलं चतुर्थी आणि याने उत्तर दिलं भाद्रपद चतुर्थी. शुद्ध चतुर्थी भाद्रपद मासी असं त्याला म्हणतात. याने दिलेलं उत्तर बरोबर आहे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. माझा पुढचा प्रश्न आहे गणपती बाप्पाची एकूण नावं किती. किती. 12. तुमचं नाव सांगा. रवींद्र देवघरे. आणि ह्यांनी गणपती बाप्पाची नावं सांगितली 12 आणि हे उत्तर बरोबर आहे. ह्याच्यातली किती नावं तुम्हाला येतात.
प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्र, पाचवे लंबोदर, सहावे विकट नाव, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्ण, नववे भालचंद्र, 10वे विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. अशा तऱ्हेने आतापर्यंत 3 प्रश्न विचारले. महिला मंडळाने एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं आणि पुरुषांनी 2 प्रश्नाची उत्तरं दिली. माझा पुढचा प्रश्न आहे, पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कोठे साजरा झाला? काय नाव तुमचं? सिद्धेश अशोक फडतरे. लग्न झालंय तुमचं? नाही झालं. कधी करणार आहात? बघू आता 5 वर्ष. बरं, परमेश्वराला सांगतो गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी जोड्यांनी आमच्या कार्यक्रमात येऊ दे. आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे देवा तुझ्या दारी आलो. आणि माझा प्रश्न होता की पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे साजरा झाला आणि उत्तर दिले पुणे. आणि हे उत्तर बरोबर आहे. त्यांना मिळतं आकर्षक बक्षीस. आता शेवटचा प्रश्न आहे, बघूया कोण उत्तर देतं. पहिला सार्वजनिक गणेशोत्सव ज्यांनी साजरा केला त्यांचं नाव काय? त्यामध्ये महिला मंडळाला चान्स दिला पाहिजे. यांनी उत्तर मोरया. आतापर्यंत प्रश्नोत्तर झालेली आहेत. आता तुमका खरो कोकणचो मेव दाखवताय तो म्हणजे ही जी सगळी नटलीत ना ती कसे फुगडे घालतात ते बघा. अनईचा सूर कसा वाऱ्यान धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, बिजलीचा ताशा जसा कडकड कडाला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला, आला 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 माझा गणराज आला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.